आता माझ्या नाका तोंडावर आली बे सप्पी. अबे का अबे काका नको करूस. अबे लंबडीच्या लग्न केलं पण बायकोना एवढा त्रास दिला ना भाऊ का कधी जीवनात नाही विसरणार मी. असा कोणता त्रास दिला ना बे तुला? लंबडीच्या आम्ही लग्न नाही हो म्हणून परेशान आहो आणि तू लमच्या तुला लग्न होऊन राहिला तरी लग्न झाला तरी तू परेशान आहेस. आता मला समजून नाही राहिला करावचा तर का करावचा. अबे डेंगनजी मी तुला सांगतो तसा कर, कुवाराच राय. आता मी तुला सांगू का आपल्या बायकोची गंमत. अबे धरलं ना भको भको माझ्या नवीन कोऱ्या चड्ड्या नाही का धुना धुता धुता फाललन. बापरे का तुझी बायको बायकोच हो. चड्डी कोटी फाळावची वस्तू हो. म्हणजे तू पॅन्ट नाही घालस का वरून चड्डीत घालून हिंडत असेल म्हणजे धरलं ना तिनं भकनेरी फाललन. अबे तसा नाही बे. धुवाले देल तो तुझ्याजवळ 3 चड्ड्या. कसका धुतलं ना कसका नाही धरलं ना फाडूनच धाकलन. मला वाटला तुझ्या पॅन्टच्या अंदरची चड्डी फाललन. उघडा गिगडास तर नाही घालास तू. आता उघडा फिरावची गत आली तुला. कायले बे घेतलो सस्त्या सस्त्या मग का करशील तर 50-50 रुपयाच्या घेतलो सस्त्यावाल्या. चांगला झाला. पण आमची सांग ना बे कुवाऱ्या माणसाची थंडी लागते ना बेट्या रात्री. तुम्हाला का बे लग्न झाल्या माणसाला दवाई नाही लागत. अबे तर बायको कोटी काठी येऊ देते बे माझी. लंबडीची ना भकनेरी लात मारलन माझ्या ढुंगणावर. कालचीच सांगू का तुला गंमत. काल 3 वेळा बाजेच्या खाली पडलो मी. एवढ्या जमसे लात मारते ना भाऊ काय सांगूच नको. असा काहून तर बे अशी कायले लात मारते ते. अबे काठी गेला का ते अशीच म्हणते. 3-3 पोरा पैदा करून झालं म्हणते आणखी किती करावचं आहेत म्हणते. बापरे का म्हणूनच काठी नाही येऊ दे बेट्या. पोरा बारा करू करूच जलम काटावचा आहे का म्हणते. तिचाही बराबर आहे ना बे. तूही भूत माग्या माणूस आहेस ना. रातभर भूतींच्या वाणी जागतेस. अबे पण मला एक गोष्ट सांग ना बे. माझा काम कसा जमल तर लमचा मी कुवाराकाचा माणूस. आम्ही बायको नाही भेट म्हणून परेशान आहो ना तुम्ही बायको भेटल्यावरही परेशान आहा. अबे तू टेन्शन नको घेऊस का करतेस तर काजन. नाही भेटल तर नाही भेटल बायको. अबे कुवाराच माणूस सुखी आहे का बे. आता मी तुला सांगू का आजकाल शंकरपटामध्ये नाही का जेवढ्या बैलाच्या जोड्या नाही परत तेवढं नाही का आजकाल पोरापोरी पळून सणारी लग्न करतात बे. तो तर आहे भाऊ. साला चांगल्यापणानं पोरगी मागवायला गेला तर देत नाही घेऊन पराला तर बदलाम करतात. अबे पण तू लव्ह मॅरेज करशील का अरेंज मॅरेज बे कुणाल्या. अबे भेटली तर ठीक नाही तर त्याच्या दोन ठीक का करतेस. अबे ते पाय बे मस्त पोरगी येऊन राहिली कोण होतं का मला आहे नाही 1 नंबरची. अबे कुणाल्या लाईन नको मारूस सांगून देतो. अबे काय नाही हो ना कुवाराचा वसाई नाही तरी मी जमून जाईल म्हणतो माझा गुतवा. अबे पाय कुणाल्या पहिल्याच शाळेमध्ये एका पोरीला प्रपोज मारलास आणि तिनं तुला का म्हणलं सकल पाय म्हणलं होतं का नाही आपली चुलीत टाकणार त्या पोरीला. बे पोरी बारीच्या मंगा एकाच नव्हे धावाच्या. एक जाईल तर दुसरी येईल. टेन्शन कायला घेवायची बे. तू 1-2 पाहूनच टाक. लंबडीच्याला तेलात मारते तर दुसरी काठी जावाचा. मग कशी ह्या होते. बे बेट्या जे काही मजा आहे ते बायको सोबतच आहे जवानी मंदी मग काही नसे. का घंट्याची मजा म्हणतेस. ज्या माणसाची मजा आहे त्याचीच मजा आहे. येते भलत्याची मजाही नसे. जिनगानी झंड आहे भाऊ माणसाची. अबे तसाच करून तर का होईल बे. आता ऍक्सिडेंट होईल म्हणून तू गाडी चालवण्यात बंद करशील का. पण चालवत राहावं लागेल तिला. अजी ह्या रस्त्या कोणीकडे जाते जी. अजी हा रस्ता बरोबर जाते पण तुम्हाला जाणे कोठी आहे. मला नाही का त्या तुमच्या गावच्या फलाण्याच्या घरी जावाचा होता. कोण फलाण्याजी नाव सांगा ना त्याचा. पहा मी तुम्हाला नाही विचारत आहो. तो पांढऱ्या कपड्यावाला भाऊ आहे का नाही. तो थोडासा बुजुर्ग रंगाचा आहे. त्याला चांगलं घराघुरा माहित असते. तुम्ही जवान रंगाचे पोरं नाही का असेच करत्या. माहित तर काही नाही राय. ए लडकी मुझे सब पता है. पहिला विचारून तर पाय थोडीशी का माहित आहे का नाही म्हणून. पाय भाऊ मी तुला विचारत नाही आहो. मी त्या पांढऱ्या कपड्यावाल्या भाऊला विचारत आहो. सांगा ताई तुमचं नाव काय. पहा भाऊ माझं नाव नाही का टिम्पल आहे. टिम्पल पिंपल नाही टिम्पल. हा रस्ता तो फलाण्या भाऊच्या घरीच जाते ना. हो जी टिम्पल बाई. हा रस्ता नाही का सीधा फलाण्याच्या घरी जाते नाही का. त्यातनं थोडंसं डाव्या हातावर घेताल तो इलेक्ट्रिक खंब्याच्या बाजूने मग ते तो घरच आहे त्याचा. मग ठीक आहे. अबे पाय कोणाल्या असं डायरेक्ट काय बाई नाही म्हणा अबे पोरीला. मग तुझा झाला का नाही गेम. अबे 1 नंबरची खराब पोरगी होती ते बेट्या. तिले का म्हणलं बे मी. मला भाऊ म्हणलं तर हरामखोरीची ना. सप्प्या मुळाचा नाही का चौपट केलं चौपट. अबे तू थोडस एलटंप्या माणूस आहेस ना म्हणून हो. लंबडीची तिला कुवारे पोरं नाही आवडत. ह्या लग्न झाल्या माणसाला पोता विचारते. अबे म्हणूनच म्हणतो चांगला अभ्यासाकडे लक्ष दे आणि हे पोरीवारीचे धंदे सोड आणि पोरीवर लाईन मारणं बंद कर. अबे चुलीत टाकणं तुझा ज्ञान. अबे लमच्या आम्ही लाईन मारूनच नाही पोरी पट्टीलच नाही तर परवून कशा
सगळे पागल पोर आहेत भाऊ त्या जमान्यातले. एकामेकाच्या मंगाच पडल्यात. धरतेत ना कोणते पोरीवर लाईन मारावची करतेत. रामखोर बेटा मला ज्ञान सांगते. पोरवून कशा म्हणते. लमचे जे ते लोक नाही का पोरी परवूनच लग्न करून राहिले. नको मारूस रे म्हणलं पोरीवर लाईन तर लाईन मारायला गेला हरामखोर.